नागपूरमध्ये गेल्या 3 तासात तब्बल 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नागपूरमधल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले। नरेंद्रनगर इथल्या भागात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तर गिट्टी खदान परिसरातील सखल वस्त्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, आत्ताची पावसाची काय परिस्थिती आहे? कुठल्या कुठल्या भागात पाणी शिरलंय? दीपक, जर का बघितलं साधारण दुपारला 12 वाजता पावसाला सुरुवात झालेली होती। सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस होता आणि एकाएक मग मुसळधार पावसाला सुरुवात झाली। साधारण 3 तासामध्ये नागपूरमध्ये 104 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्यामुळे मग या पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये प्रतापनगर असेल, मनीषनगर असेल, नरेंद्रनगर असेल किंवा गिट्टी कदन असेल, कळमना असेल, प्रत्येक भागामध्ये असं नागपूर महानगरपालिकेचा एकही झोन नसेल ज्या भागामध्ये पाणी शिरलं नसेल नागरिकांच्या घरामध्ये। आणि या संपूर्ण पावसामध्ये नागपूर महानगरपालिकेने जे दावे केले होते त्या संपूर्ण दाव्याची पोलखोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून आपण बघितलं तर तोमडवार हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी तिथे अडकलेले होते, खरं तर त्या हायस्कूलच्या मुख्यद्वारापाशी सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू होतं। पावसाळ्यामध्ये ते बांधकाम सुरू होतं। तिथल्या स्कूल प्रशासनाला आम्ही विचारलं, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 2 वर्षापासून इथे काम सुरू आहे, तेव्हाच त्यांना पत्र दिलं की आमच्या बाजूचा रस्ता आधी करून घ्या, कारण की विद्यार्थ्यांना नेहमी ते त्रास होतो। आणि अगदी आपण आज बघितलं की ज्या प्रकारे पाऊस आला आणि त्यानंतर संपूर्ण त्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे आणि तिथे गौणखनिज टाकलं असल्यामुळे आणि जेसीबी उभ्या असल्यामुळे ते संपूर्ण पाणी त्या शाळेच्या मैदानाच्या आतमध्ये शिरलं। विद्यार्थ्यांना बाहेर येता येत नव्हतं। इतकंच नाही तर त्या रस्त्याला एक ओढ्याचं स्वरूप आलेलं होतं। इतका वेगवान प्रवाह होता की दोरीच्या मदतीने सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना बाहेर काढावं लागलं। नागपूरमध्ये अजूनही अनेक भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे। मनीषनगर अंडरपास असेल, नरेंद्रनगरचा अंडरपास असेल, हे सगळे पूर्णतः बंद आहे। इतकंच नाही तर कळमना भागामधले जे अंडरपास असेल तेही पूर्णतः बंद आहे। संपूर्णतः नागपूरमध्ये या पावसाने पूर्णतः दानादान उडून दिलेली आहे आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पोलखेल केली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।